राजकारणात एक म्हण खूप प्रसिद्ध आहे. नेते निवडणूक लढवतात, पण खरी निवडणूक जिंकवतो रणनीतिकार. आणि भारतात या वाक्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे प्रशांत किशोर म्हणजेच पीके. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणारा हा माणूस आता स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरला आणि जिंकला सुद्धा. पण प्रश्न असा आहे की प्रशांत किशोर यांनी नेमके किती मुख्यमंत्री घडवले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला कसा? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. आज देशात जर निवडणूक रणनीतिकारांचा विषय निघाला तर सर्वात आधी नाव घेतलं जातं ते प्रशांत किशोर यांचंच. कारण गेल्या 15 वर्षात त्यांनी ज्या ज्या मोठ्या निवडणुकांची रणनीती आखली त्यातल्या बहुतांश निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला यश हे नक्कीच मिळाले. त्यामुळे अनेक जण त्यांना भारताचा सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतिकार मानतात. पण प्रशांत किशोर यांचा हा प्रवास राजकारणातून सुरू झाला नाही. ते संयुक्त राष्ट्र संघात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम करत होते. भारत आणि आफ्रिकेतील कुपोषण, आरोग्य आणि बाल विकास या विषयांवर त्यांनी काम केलं. त्याच काळात गुजरातमधल्या कुपोषणावर त्यांनी केलेला अभ्यास तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नजरेत आला. आणि त्यानंतर 2011 मध्ये मोदींनी त्यांना गुजरातमध्ये बोलावलं. तिथूनच पीके यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. सर्वात पहिली आणि मोठी परीक्षा होती 2012ची गुजरात विधानसभा निवडणूक. त्यावेळी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी मैदानात होते. प्रशांत किशोर यांनी प्रचाराची संपूर्ण रणनीती बदलली. मोदींचा विकास पुरुष अशी प्रतिमा अधिक ठळक करण्यात आली. प्रचार आधुनिक पद्धतीने राबवला गेला आणि निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि प्रशांत किशोर हे नाव देशभर चर्चेत आलं. या विजयामुळे मोदी आणि प्रशांत किशोर यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. त्यानंतर दोघांचं लक्ष होतं 2014ची लोकसभा निवडणूक. ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर देशाचं राजकारण बदलणारी निवडणूक होती. चाय पे चर्चा, 3D होलोग्राम सभा, अब की बार मोदी सरकार यासारख्या कल्पनांनी प्रचाराची व्याख्याच बदलून टाकली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान बनले. मात्र त्यानंतर प्रशांत किशोर यांनी भाजपपासून वेगळी वाट निवडली. 2015 मध्ये त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसच्या महाआघाडीसाठी रणनीती आखली. त्यावेळी भाजपची लाट असल्याचं मानलं जात होतं. पण पीके यांनी प्रचाराचा संपूर्ण फोकस हा बिहारच्या स्थानिक मुद्द्यांवर ठेवला. बिहार में बहार है, नितीश कुमार है ही घोषणा प्रचंड गाजली आणि महाआघाडीनं भाजपचा पराभव करत सत्ता मिळवली. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. यानंतर 2017 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेससाठी त्यांनी काम केलं. कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रस्थानी ठेवून पंजाब द कॅप्टन ही मोहीम राबवली. लोकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. अमरिंदर सिंह मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये पीके आंध्र प्रदेशात पोहोचले. YS जगनमोहन यांच्यासोबत त्यांनी दीर्घकालीन रणनीती आखली. जगन यांच्या प्रजासंकल्प पदयात्रेला लोकांपर्यंत पोहोचवण्यात यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याचा परिणाम असा झाला की YSR काँग्रेसनं तब्बल 151 जागा जिंकल्या आणि जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री बनले. यानंतर 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक आली. भाजपनं राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे केला. पण प्रशांत किशोर यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं केलेल्या शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या कामांवर प्रचार केंद्रित केला. अच्छे बीते 5 साल, रगे रहो केजरीवाल ही मोहीम गाजली आणि आम आदमी पक्षानं मोठा विजय मिळवत केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री झाले. 2021 मध्ये सर्वात कठीण लढत होती पश्चिम बंगालमध्ये. एका बाजूला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपची संपूर्ण ताकद, तर दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी. त्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेससाठी रणनीती आखली. प्रचाराचा फोकस बंगालच्या अस्मितेवर आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर ठेवण्यात आला. निकालात तृणमूलनं विजय मिळवला आणि ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या. याच वर्षी तमिळनाडूमध्ये द्रमुकसाठी सुद्धा प्रशांत किशोर यांनी काम केलं. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतरचं हे पहिलं मोठं राजकीय युद्ध होतं. MK स्टॅलिन यांना जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून उभं करण्यात आलं. स्टॅलिन तान वरू राडू ही मोहीम चांगलीच गाजली आणि 10 वर्षानंतर द्रमुक पुन्हा सत्तेत आली.
के स्टॅलिन मुख्यमंत्री झाले म्हणजेच प्रशांत किशोर यांनी रणनीती आखलेल्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी, नितीश कुमार, कॅप्टन अमरिंदर सिंह, वाय.एस. जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, के स्टॅलिन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे के स्टॅलिन असे 7 मुख्यमंत्री सत्तेत आले किंवा पुन्हा सत्तेत परतले. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यात सुद्धा त्यांच्या रणनीतीचाच मोठा वाटा मानला जातो. आजपर्यंत इतरांना सत्ता मिळवून देणारे प्रशांत किशोर आता स्वतः बिहारच्या राजकारणात उतरलेत आणि जिंकलेत सुद्धा. कालच भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, इतरांना मुख्यमंत्री बनवणारा हा रणनीतिकार स्वतः कधी मुख्यमंत्री बनणार का? या प्रश्नाचं उत्तर आता येणारा काळच देऊ शकेल. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.